आता एक नवीन जे व्रत आपण करायला लागलोय, पशुपती व्रत करतो की नाही? पशुपतीचं व्रत जर आम्ही केलं तर इच्छित वरदान मिळाल्याशिवाय राहत नाही. ऐका, पशुपतीचं व्रत करत असताना काही नियम असे आहेत. ज्या शिव मंदिरामध्ये आम्ही त्या पशुपतीचं व्रत चालू केलंय, पूजन चालू केलंय, 5ही त्या असणाऱ्या सोमवारी ते व्रत करत असताना त्याच शिव मंदिरामध्ये ते व्रत झालं पाहिजे. हे नियम त्या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर पशुपतीचं व्रत केल्याच्या नंतर ज्या दिवशी ते व्रत आपल्याला आहे त्या दिवशी भगवान भोलेनाथांचं पूजन या 3ऱ्या प्रहारामध्ये झालंच पाहिजे. ज्याला आपण 3रा प्रहार म्हणतो ना, म्हणजे ज्यावेळी रात्रही नसते आणि दिवसही नसतो, असा मधला काळ म्हणजे 3रा प्रहार. तर त्यावेळी भगवान भोलेनाथांचं पूजन झालं पाहिजे. हे काही नियम आहेत. बऱ्याच महिला मंडळांनी पशुपतीचं व्रत केलं आणि 3रा प्रहारच्या टायमाला त्याचं पूजनच केलं नाही आणि म्हणू लागल्या की आम्हाला त्याचं फळ मिळालं नाही. काही नियमांचं पालन जर केलं तर नक्कीच फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि त्याचबरोबर ऐका, बऱ्याच महिला मंडळ प्रदोष व्रत करतात की नाही? प्रदोष व्रत केल्याच्या नंतर जीवनातील दुःख, दारिद्र्य, रोग जातोच. पण आपलं इच्छित जे काही गोष्टी आहेत, आपली जर एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण करण्याचं काम भगवान भोलेनाथ करतात. मग शिवपुराण कथेमध्ये अशी या प्रदोष व्रताची असणारी कहाणी आलेली आहे. हे सांगत असताना व्यासजी महाराज सांगतात, प्रदोष व्रत जर आम्ही करत असू आणि तो जर प्रदोष जर सोमवारी आला, ऐका बरं का, तो प्रदोष जर सोमवारी आला तर त्या दिवशी आपण जर प्रदोष जर धरला तर आपली इच्छा पूर्ती होते. मंगळवारी जर प्रदोष आला तर त्या मंगळवारच्या प्रदोषच्या दिवशी महादेव हे काशीमध्ये विराजमान असतात, काशीमध्ये वास्तव्याला असतात. त्या दिवशी जर आपण ते व्रत केलं तर रोगमुक्ती होते. त्याचबरोबर बुधवारी जर प्रदोष आला आणि ती जर प्रदोष आपण त्या दिवशी जर धरला केला तर रजत भवनामध्ये भगवान भोलेनाथ हे वास्तव्याला असतात, तर आपली वंशवृद्धी होते. जर कुणाला मुलं बाळ होत नसतील तर ऐका, ज्यांना मुलं बाळ होत नाहीत त्यांनी प्रदोष व्रत जर केला, बुधवारचा जर प्रदोष व्रत केला तर त्याची असणारी वंशवृद्धी होते, त्याला मुलं बाळ होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजही शिवकथेमध्ये असं सांगितलेलं आहे, जर मुलं बाळ होत नसतील तर त्यांनी काय करायचं? त्या असणाऱ्या दाम्पत्यानं म्हणजे जोडीनं सकाळी लवकर उठायचंय, आंघोळ करायची आणि रुटीचं झाड, त्या रुटीच्या झाडाकडे जायचं, पांढरी रुटी असावी, त्याचं पूजन करायचं. आणि पूजन केल्याच्या नंतर त्याची असणारी एक मूळ, ती मूळ घ्यायची आणि भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जायचं ओल्या वस्त्रानं. आणि तिथं गेल्याच्या नंतर जर आपण भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत 108 वेळा त्या असणाऱ्या रुटीने जर भगवंताला पाणी जर फिरवलं तर लवकरच अशा प्रकारचं फळ प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. असे बरेचसे असणारे उपाय या शिवपुराणामध्ये सांगितलेले आहे. आणि जर कुणाला युरिन इन्फेक्शन होत असेल, म्हणजे पोटाचे विकार किंवा मूतखड्याचा आजार, हे जर आजार होत असतील ना तर एक करायचे, भगवान भोलेनाथांना शमीचं वृक्ष अतिशय प्रिय आहे. शमी वृक्ष माहिती आहे तुम्हाला? ते शमी पत्र नाही, ते आपण याला वाहत नाही का, दसऱ्याला घेतो का, ते शमी पत्र नाही. शमीचं वृक्ष दुसरं सांगितलं जातं. त्याचे पानं बारीक बारीक असतात पा, छोटे छोटेले. हां आहे ना, तर ते शमी पत्र ऐका, त्या शमीच्या झाडा जर आपण गेलो, त्याचं जर नित्यनेमाने पूजन केलं, पूजन जर आपण करायला लागलो, किंबहुना पूजन करताना एक तुपाची वात घ्यायची, फुलज्योत, त्याच्यामध्ये तूप असावं, ते तुपाचा दिवा घेऊन 3रा प्रहारच्या टायमाला त्या झाडाकडे जायचं, वृक्षाकडे जायचं, त्याचं पूजन करायचं. आणि ज्या ठिकाणी आपण तो दिवा ठेवला तर ते ठिकाण खाली ओलसर होतं. ते ओलसर झालेली जी माती आहे ती माती घ्यायची आणि पोटाला श्री अवधेश्वर महादेवाचं नाव घ्यायचं, अवधेश्वर भगवान की जय असं म्हणून तो लेप जी माती आहे ती आणि त्या असणारे शमीपत्र 2 घ्यायचे, एकत्र मिक्स करायचे. आणि मिक्स करून जर तो असणारा लेप जर आपण पोटाला लावला
तर 41 दिवसात त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. 41 दिवसात आपला असणारं युरिन इन्फेक्शन असेल, मूतखडा असेल, पोटाचे विकार असेल ते कमी होतात. त्याचबरोबर जर हे असणारं प्रदोष व्रत जर गुरुवारी आलं तर भगवान भोलेनाथ गंगाकाठी वास्तव्याला असतात. जर आम्ही ते गुरुवारचं जर प्रदोष व्रत केलं तर आमच्या असणाऱ्या शत्रूचा नाश होतो. बरंच ना, शत्रू म्हणजे काय, बाहेरील शत्रू नसतात, आपल्या अंतरात्मध्ये भरपूर शत्रू आहेत. त्या शत्रूंचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. त्याचबरोबर जर शुक्रवारी जर प्रदोष व्रत आला तो जर आम्ही केला तर त्या दिवशी भगवान भोलेनाथांचं वास्तव्य हे पर्वतावरती असतं आणि आपण जर ते व्रत केलं तर आपल्याला सुख शांती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि प्रदोष व्रत जर शनिवारी आलं तर त्या शनिवारी भगवान भोलेनाथांचं असणारं वास्तव्य हे शमीच्या वृक्षाखाली असतं. मग त्या शमीच्या वृक्षाखाली जर आपण गेलो, त्याचं पूजन जर केलं आणि त्या दिवशी जर आम्हाला ते प्रदोष व्रत असेल आणि ते जर केलं तर असणारं मुलं सुधारतात. बरेचदा असं होतं, बरेच माईबापांची अशी हे असते, तक्रार असते की मुलं ऐकत नाही, मुलं बिघडलेले आहेत. मुलं बिघडतात. जर बिघडलेले मुलं जर सुधारायची असतील तर शनिवारचा असणारा प्रदोष आपण करायचा आणि भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जाऊन आपण जो प्रसाद भगवान भोलेनाथांना वाहतो त्यातला काही प्रसाद परत आणायचा आणि त्या मुलाला 6वा महिना तो प्रसाद खाऊ घालायचा. एकच प्रसाद नाही, रोजचा नेऊन घात आणलेला. तसा प्रसाद जर आपण मुलाबालांना खाऊ घातला, शनिवारी आलेला जर प्रदोष व्रत जर आपण केला तर मुलं सुधारतात. आणि त्याचबरोबर जर रविवारी प्रदोष व्रत आला तर बेलपत्राच्या झाडाखाली भगवान भोलेनाथ वास्तव्य करतात. तरी आपलं जर कुठलं काम अडलं असेल, जर एखादं काम जर आपलं होत नसेल तर तो प्रदोष व्रत आपण करायचा. ते प्रदोष व्रत आपण केल्याच्या नंतर नक्कीच इच्छित असणारं आपलं कार्य ते संपन्न झाल्याशिवाय राहत नाही. आणि असं अजून काही सांगता येईल, बऱ्याच असं होतं की घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही, कष्ट खूप करतात पण पैसा घरात टिकत नाही. मग त्या जोडीने काय करायचं, त्या दाम्पत्याने काय करायचं, शनिवारच्या दिवशी स्नान वगैरे करून पिंपळाच्या झाडाकडे जायचं, पिंपळाच्या झाडाचं पूजन करायचं आणि त्या पिंपळाच्या झाडाला जोडीनं 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालायच्या. 11 किंवा 21 प्रदक्षिणा घातल्या, हा असा नियम 41 दिवस करायचा. जर आपण तो नियम जर पाळला तर नक्कीच आपल्याला फलश्रुती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. पण ऐका, शनिवारी ज्या पिंपळाचं आपण पूजन केलं, ज्या पिंपळाला आपण प्रदक्षिणा घातल्या, त्या पिंपळाला पुन्हा रविवारी आपला स्पर्श होता कामा नये. असं जर आपण नित्यनियमाने केलं तर घरामध्ये लक्ष्मी आल्याशिवाय राहत नाही, लक्ष्मी टिकते, भांडण घरामध्ये होत नाही. आणि ह्या प्रदोष व्रताचं अजून एक महात्म्य असं आहे, सगळ्यात मोठा दोष कोणता आहे तर तो पितृदोष. बरोबर ना? तो पितृदोष निवारण्याकरता आपण याला जातो, कुठं त्र्यंबकेश्वरला जातो आणि नागनारायण बळी करून येतो. बरोबर की नाही? पण नागनारायण बळी तो प्रत्येक वर्षाला करावा लागतो, पण प्रत्येक वर्षी प्रत्येकाकडून तो होत नाही. म्हणून एकदा जरी केला असेल तर घरी बसल्या बसल्या आपण अजून एक त्या ठिकाणी करू शकतो, कारण पितृदोषाचे काही लक्षणं सांगितली जातात. बऱ्याच महिला मंडळाला त्या पुरुषांना 12-1च्या दरम्यान जाग येते. 12-1-2 जर आपल्याला 12-1-2 ह्या दरम्यान जर जाग येत असेल तर हे पितृदोषाचं लक्षण आहे. आणि जर 4-5च्या दरम्यान जर आम्हाला जाग येत असेल तर ते चांगलं काहीतरी घटना घडण्याचे लक्षण असतात. अजून जर घरामध्ये क्लेश होत असतील, सतत कोणी कोणावर तर चिडून पडतच असेल, सतत वाद होत असेल तर हे पितृदोषाचं कारण आहे. घरामध्ये लक्ष्मी येते पण टिकत नाही, हे पितृदोषाचं लक्षण आहे. पण त्याने काय करायचं, हा प्रदोष व्रत करायचा. प्रदोष म्हणजे दोष घालवण्याचं काम जे व्रत करतं त्याला प्रदोष म्हणतात. मग हे पितृदोष घालण्याचं काम हे प्रदोष व्रत करतो. आणि त्याचबरोबर आपण जर दक्षिण दिशेला पित्राच्या नावानं जर रोजचा नैवेद्य जर ठेवला तर तेव्हाही पितृदोष कमी होत असतो. कारण काही पंचयज्ञ सांगितले जातात रोजच्या रोज. आणि खरोखर आनंद आहे, काही महिला मंडळ नित्यनेमाने ते करतात. पंचयज्ञ कोणते? आपण स्वयंपाक करायला लागलो
की चुलीला थोडासा आपण नैवेद्य टाकतो, ते झाले अग्नियज्ञ. त्याचबरोबर घरामध्ये मुंग्या निघतात. जर मुंग्याला जर आपण थोडंफार काही साखर वगैरे जर टाकली रोजच्या रोज, तर तो एक यज्ञ होतो. जर कावळ्याला जर रोजच्या रोज आपण घास दिला, तर तो एक यज्ञ होतो. जर गाईला जर आपण घास चारला, तर तो एक यज्ञ होतो. आणि येणारा जो अतिथी आहे, जर दारामध्ये जर कोणी भिक्षुक आला, त्या भिक्षुकाला जर आपण भिक्षा घातली, तर ते एक यज्ञ बनतो. अशा नित्य नियमाने जर आपण 5 यज्ञ जर केले, तर नक्कीच पितृदोषासारखा असणारा दोष हा निघून गेले.